लढला नाही। त्यामुळे काय होतं, निवडणुका असल्या, निवडणुका लढायच्या जर म्हटलं तर कार्यकर्ते येतात। कार्यकर्त्यांना अपेक्षित काय असतं की जर प्रस्थापित पक्षांकडे जर संधी नाही भेटली तर ते अपक्ष लढतात। पण आज आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जर सगळ्यांना एक संधी उपलब्ध करून देतोय, त्यासाठी ज्यांच्याकडे खरंच त्यांचं ग्राउंड लेवलला काम असेल, सामाजिक काम असेल, ते वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून सक्रिय असेल, अशा कार्यकर्त्यांना आवाज नाही मिळाला पुन्हा एकदा नांदगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी नुकतीच मनमाड शहराच्या वतीने आम आदमी पार्टीची एक बैठक आयोजन करण्यात आली होती। या देशाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिली, ही लोकशाही मतदानाच्या माध्यमातून बळकट करण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण आम आदमी पार्टीच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण टीम या ठिकाणी उभी असून सर्वच्या सर्व जागा लढण्यासाठी आम आदमी पार्टी या ठिकाणी उभी आहे। आणि नक्कीच आपल्याला या भारत देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी या ठिकाणी आम आदमी पार्टी करत असून या ठिकाणी नक्कीच मी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण सर्वात जास्त या ठिकाणी मनमाड आणि नांदगाव तालुक्यामध्ये जोर लावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। आज मनमाड येथे हेस्टर्सला नांदगाव तालुक्यातील मनमाड नगरपालिका विभागामध्ये आज इथल्या कार्यकर्त्यांच्या जिल्हा कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणीच्या वतीनं मनमाड नगरपालिका, नांदगाव नगरपालिका आणि जिल्हा परिषदा या निवडणुकांना स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण आम आदमी पार्टीच्या वतीने सामोरं जाणार आहोत। आज ही घोषणा इथून झालेली आहे आणि येत्या काळामध्ये तरुण, युवा, महिला या सगळ्यांना एक उत्तम संधी आहे की आम आदमी पार्टीच्या स्वच्छ प्रतिमेच्या पक्षाकडून त्यांना मोठ्या प्रमाणात निवडणुका लढण्याची एक संधी आहे। आणि येत्या काळामध्ये आम आदमी पार्टी एक उत्तम पद्धतीनं स्वच्छ उमेदवार पर्याय म्हणून मनमाडकरांना व नांदगावकरांना देणार आहे। तर जेणेकरून जास्तीत जास्त इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागून जावं, कारण बदल हा आपल्या सगळ्यांनाच घडवायचा आहे। त्यासाठी ह्या लढ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं।